गरम करायचं का नको? गॅस संपल एक तर. हो गॅस संपल. आपण आताच आणलाय बरं, महिना तर झाला. मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले जवळजवळ 9:30 आणि आमचं आवरण वगैरे झालेलं आहे आणि आपलं सोमवार चालू झालेलं आहे. सोमवार म्हणजे वर्किंगचा दिवस आणि नको नको म्हणजे तो सोमवार. कारण रविवारी आम्ही काल फिरायला वगैरे गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे, भरपूर मजा येते. पण सोमवार जसा आला त्याला की घ्यायची बॅग, असं हामाल्यावणी टाकायची आणि चला. हामाल्यावणी वगैरे नाही म्हणा, पण काय ते काय नकोच वाटतं नाही का? असं निवांत राहू वाटते नसतं असो. तर बघा, शंभू पण इकडं आवरून झालंय. शंभूचं शंभू बघू इकडं. गुड मॉर्निंग म्हण. हां, भांग बिंग कोणी पाडायचं? आज मी आमच्या शंभूचा डबा दाखवते किती भरती मी. पतंग बनवायला तेवढा पाहिजे, दुसरं काय नको, आहे ना शंभू? हां बघा, टी व्ही आताच बंद केलाय मॅडमनी. आता वर जाऊन आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढून आलो. आणि खास आणि आज खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दिव्यानं आम्हाला शांत झोपू दिला आज. इकडे इकडे कारण तिचं दाढ दुखायची राहिली. इकडे की बाई आहे. हो, एकदम तिचं तोंड वगैरे सुजलं होतं काल एकदम. या तर दुसऱ्या डॉक्टरकडे काल गेलो होतो आम्ही, कारण ते डॉक्टर म्हणले की काय गरज नव्हती एक्सरे काढायची वगैरे. म्हणून तर काल मी म्हणलं होतं की नाही का, आपलं उगच हे करतात काहीतरी. हां बघा, हे सेन्सोडाईन टूथपेस्ट वगैरे दिली. काय गरज नसताना त्या मॅडमने पहिले हे करायला लावलं. हे बघा, एक्सरे काढा, काय करा, हे करा, बिनकामाचा खर्च करून. माझ्या शंभूचा शंभू डबा नेतोय दिवसभर, न काय खाता. केवढा नेतोय? एवढीशी चपाती आणि एवढीच भाजी. ह्यातली पण भाजी चपाती रिटर्न आणतो ना. मग आणतो मी डबा घासती रोज. होय शंभू, बघा आजच्या ब्लॉग मध्ये दाखवायचा डबा संपलाय का. संध्याकाळी आपण बघू टिफिन, नाहीतर देऊन टाकाल कोणाला तरी. हा, नाही तर देऊन टाकतोय मित्रांना. आज माझी दिव्या मला रात्री सारखं राहून राहून दिव्याकडे बघा वाटत होतं. आज माझी बाई शांत झोपली आहे का ना दिव्या. लय लेकरू 2-3 दिवस झाले लय रडलं. लय हुशार आहे बा. लय नाराज होते, लय कसर वाटत होतं त्याकडे बघून. पण आता जरा शांत झालं आमचं पिलू, जरा खेळायला लागले. सकाळी जरा दुखत होती ना, मॅगी खाल्ली सकाळी. आणि हो का, तिचा खेळ काढलाय आता. चालू झालं बघा आता लगेच. एवढे दिवस बंद होत, आता वाट्या काढल्या, काय असू खेळू दे. या देऊ या. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. आता शंभूला शाळा, तर या जेवायला. संध्याकाळी वाजले 4:30 वाजत आलेत, म्हणजे 4:15 वाजलेत. वर्किंगला जाऊन आलो. एक्सपायरी वगैरे काय भरायची होती. मार्च एंडिंगमुळे काही एवढं काम नाही म्हणजे मार्केट सगळं शांतच असतं सध्या. आता आलो आहे, दिव्याला मासा आणायचं होतं, पण घेताना काही आणता आलं नाही कारण बंद होतं दुकान. आता शंभूला सोडायचं आहे, आपलं घ्यायला जायचं आहे. त्यावेळेस येताना मग बघू नाही का. तर या जेवायला. दिव्या पण झोपली एकदम नाही का. तिला काय ते दाढेमुळं 2 दिवस काय खाता येत नव्हतं. आज सकाळी म्हणली होती आणा, पण का आणता आलं ना. बघू, सकाळचंच आहे. वांगे, आता दही आणले, भात आणि ऊन जरा जास्त आहे. असो, या जेवायला. संध्याकाळी वाजले 9:30 आणि आता आम्ही भरतोय पाणी. ॲक्च्युली काय उन्हाळ्यामुळे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असतो सगळीकडेच आहे म्हणा. तर ते काय होतं की घरून तिकडून पाणी वगैरे सोडतात, त्यामुळे पाणी भरत आले आपली टाकी. आता तिकडं सोडावं लागेल पाणी नाही का. मासं वगैरे आणायचं होतं म्हणलं होतं, पण काय ते शक्य नाही झालं कारण दुकान वगैरे बंद होतं. नंतर दिव्या म्हणजे मला काय नको खायला, तरी पण थोडं आणलं आहे नॉनव्हेज नाही का. काहीतरी आता बघू. आहे रेसिपी वगैरे करायचं होतं, सगळं हे तरी बघायचं होतं. पण काय हे पाण्याच्या ह्याच्यामुळं लक्ष द्यावं लागतं कारण टाकी वगैरे वाया जाऊ शकते नाही का. पाणी वगैरे वाया जायला नको म्हणून आपण थांबत असतो. टाकी भरली, आता तिकडं पाणी चालू करतो. त्यांना सांगू जेवण वगैरे रेडी. बिग बॉस बघत चालू आहे. काय आता नाही का, काहीतरी करावं लागते. असा पद्धतीनं आहे. टाकी इकडली पूर्ण करतो, इकडे जाऊया. बिग बॉसमध्ये सध्या तरी काय नाही नसतं, हेच आहे धांगडधिंगाणा चाल. प्रभूला येड्यात काढते सगळे लोक. वीक आहे म्हणून, पण बोलतो तेव्हा ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. असं जाऊ द्या, नाही केलं तिकडे पाणी चालेल चला. वांग देऊन आणि
मोबाईल ठेवतो का बघितलं का? धर. अगं ठेवलंय ग. काय लय पाहिजे आहे ती तुला? तेवढं सगळं खा. काय पाहिजे? वांग उग भांडणं करते ती दिव्या तुला नुसती. आणलंय ना खायला मी ती खा की थोडं. अहो मी त्याला केवढूसा रस्सा दिलाय पण ही भाजी दिसते का किती आहे. हा बाया तुला मी चारतो हा हा? आता जेवायला बसायला लागलोय आम्ही. दिव्या काय तिला सांगली तर ऐकत नाही ती नकोच म्हणते सारखी. शंभू पण आमचं काही खात नाही धर आणि हे पण खात नाही काय तर तसलं उठकी धर की. नाही मी खाणार आहे आज. धर खाणार आहे पाळलंय मग ना. हा पाळच होतं पण मी टेस्ट करण्याच्या नादात गडबडीत टेस्ट केली भाजी. अरे उठून हातात धर रे. उठून तर बसशील का पुढं. बघा हो काय झालं किती आडवं लावतात मला बघायला. काय झालं मला म्हणते आता मी कशात खाऊ. आता ती सगळी भाजी ती खाणार नाही पण ती मुद्दाम तशी करते. बरं ते दे तिला काय तर आणून खायला. लई नखऱ्याची लेकर आहेत आता आपण. सगळं खायचं दिव्या तेवढा काय हाय ग बघितलं का इथंच बघा कसं आहे लगेच. थांबा ती डिशी दे मला मोकळी करून. अशा पद्धतीने चालू आहे बघा काय काय केलं. खरं तर रेसिपी वगैरे काय तर बनवायची होती. काय रेसिपी आमच्या पाण्याचा टाइम आणि पाण्याचा ह्याच्यामुळं उशीर होतो नाही काय का. झालं नाही. एक दिवस पाणी वर भरले का लगे लई चाव 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 चाव. चाव 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 चाव. आम्ही एवढा उशीर पण जागून स्वयंपाक करायचा. 9:30 वाजत आले आता. काय ती डब्यातली होती त्याच्यात तू खाल्ली नसते. चला या जेवायला सगळेजण. काय बनवले बघा. काय बघा आमची दिव्या आज खाती मस्तपैकी भाकरी. इथं बनवले काय आम्ही. खाते इथं बनवले आम्ही गार झालं का हो? राहू दे का असं? तुला बहुतेक लय वेळ ठेवले गार झाला. गार झालं करू द्या गरम. गरम करायचं का नको गॅस संपल एक तर. हो गॅस संपल. आपण आताच आणलाय बरं महिना तर झाला. शंभूचा मोबाईल लय बघतोय ना आता. शंभू तुझा आजचा दिवस मोबाईलचा बघायचा हा. उद्यापासून मोबाईलला हात लावायचा नाही. इकडे बघ काय सगळ्यात भारी जर आज दिव्याने जर सगळी भाकरी खाल्ली हा भात खाल्ला सगळी भाजी खाल्ली हा. तर उद्या तिला पुरस्कार देणार. नाही तिला आज राहिलंय की वाटतं तिथं. उद्या चिक्कू आणलं तिला. मी व्हिडिओ काढला नाही मी व्हिडिओ एडिट करत होतो. खरबूज आणलं तर काय म्हणली माहिती का ती खाल्ला चिकूचा ज्यूस कर म्हणली. ज्यूस केला चिकूचा मग पिली गटा गटा गटा. होय आणि सांगू पप्पाला दह्यामध्ये दह्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर टाकायला लावली. होय गुपचूप. नाही होती ना टाकायला लावली. माझ्या बघा हसती. दुपारी काय म्हणती पप्पा नाही तर थोडीशी साखर टाक दुधात. मी म्हणलं टाक. सांगितलंय का नाही खायचं नाही म्हणून गोड सांगितलंय ना. आज वसरली वाटतं सूज सगळी. दाव मला इकडं वसरली का. हा वसरली सगळी. कोलगेटनं दात घासायचा रोज बाई. हा कोण तो साध्या कोलगेटने दात घासतोय बर घास. आणि ती सेन्सोडन काय ती सेन्सोडन काय हा त्यानं घासतोय. हा. त्यांना घासतय ती त्यांना घासते. होय. आणि हा साधं कोलगेट वापरते. बर त्यानं एक चिक्कू खाल्ला तर तुमची पोरगी त्याला म्हणते माझा चिक्कू खाल्ला. घ्या होय. एकच खाल्ला जा अख्खो चिक्कू खाल्ला. बरं असू दे जेव बाई जेव. संपलं जेव्हा दे देऊ या. बघा माणसांना पाणी नाही. टँकर टँकर आणलाय एवढं अब्द आहे पाण्याची. आणि आपल्याला पाणी असं नसे. उद्या भाऊला बोलतो मी थांबा. टन वाजलं चला मटण या जेवायला सगळेजण. हाडानं दुखती या दाढ. तर आम्ही जेवण करून आलोय बाहेर फिरायला शतपावली करायला नेहमीप्रमाणे. म्हणजे लय दिवस झाले आलो नव्हतं पण आज आलोय. शंभू येत नव्हता आमचा मेनले. हा शंभू येत होता का. शंभूला घरी त्याला सांगितलंय मगाशी मोबाईलला हात लावायचा नाही. मोबाईल आता घेतला का काय खरं नाही. काय नाहीतरी काय खरं नाही. तर असं आता 10:30 वाजलेत. आता डायरेक्ट घरी जायचं. काय ग दिव्या हा माझ्या करते ग कशी हसती बघितलं का. हा बघ हा बघ हा असो
आलो तर शेतपावली करायला. तर चुलीवर बघा, इथं बघा, चूल, गॅस भेटला. सगळीकडे गॅस भेटतं ना, त्याच्यामुळे सगळीकडे चुलीचाच कार्यक्रम चालू आहे. नाही का हॉटेलसाठी वगैरे. हॉटेल चुलीवर चालू आहे. चालायचं असो. तर मित्रांनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जास्तीत जास्त आमची मस्ती शेअर करा. करा. थँक्यू.